श्री स्वामी समर्थ। मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे 1, 14, 28 आणि 108 पाठ कसे करायचे आहे ते सांगणार आहे, संपूर्ण नियम आणि अटींसहित। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे आहे। दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे की ज्याचा प्रत्येक मंत्र हा खूपच प्रभावशाली आहे। दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचे फळ प्राप्त होते। नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण हे अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते। महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन या ग्रंथात केलेले आहे। मार्कंडेय ऋषींनी त्याची रचना केली होती। असे म्हणतात की नवरात्रामध्ये जर आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण केले तर आपल्याला सर्व प्रकारची सिद्धी आपल्याला प्राप्त होते। आपल्यावरती दुर्गा मातेचा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर आता मी तुम्हाला अगोदर नियम सांगते की दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणकोणते नियम आहेत। तर बघा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण करताना तो ग्रंथ तुम्हाला हातात घ्यायचा नाही आहे, हातात धरून तुम्हाला वाचायचा नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा ग्रंथ ठेवण्यासाठी तुम्हाला पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र ठेवायचे आहे आणि त्यावरती हा ग्रंथ ठेवायचा आहे। हा ग्रंथ वाचताना तुम्ही एकदा बसलात की तुम्हाला आधेमध्ये उठायचं नाही आहे, तुम्हाला एका बैठकीतच पाठ करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। तर तिळाच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायला जमला नाही तर। दुर्गा सप्तशती वाचताना तुम्हाला स्पष्ट उच्चार करायचा आहे, संत लयीत तुम्हाला पठण करायचे आहे। असं नाही की तुम्ही खूप असं फास्ट तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला हा ग्रंथ संपवायचा आहे। तर तुम्हाला हा ग्रंथ वाचताना तुम्हाला स्वतःला ऐकायला येईल इतक्या मोठ्या आवाजात तुम्हाला बोलायचं आहे आणि संत लयीतच तुम्हाला बोलायचं आहे। बघा, देवीला आपण 9 दिवस 9 माळी अर्पण करत असतो, पण हा जो ग्रंथ आहे तो वाचताना तुम्हाला लाल फुलं सुद्धा तुम्हाला देवीला अर्पण करायची आहेत। सकाळी तुम्हाला सकाळी म्हणजे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता। हा ग्रंथ वाचताना बघा, महिलांना आपल्याला साडी घालूनच ही सेवा करायची आहे आणि त्यातही आपल्याला काळे आणि पांढरे वस्त्र आपल्याला या दिवशी म्हणजे पूर्ण 9 दिवस आपण म्हणजे पठण करताना आपल्याला परिधान करायचे नाही आहेत। सूतक आणि मासिक धर्म जर आला तर आपल्याला ही सेवा करायची नाही आहे, तितके दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि तुम्हाला त्यानंतर ही सेवा सुरू करायची आहे। पण तरी सुद्धा आपले नवरात्रीमध्ये मग 14 पाठ आपले होणार नाही आहेत, पण सूतक आणि विटाळ हे काही आपल्या हातात नाही आहे। तर त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही, भगवंतांची मर्जी। पण ज्यांना कुणालाही सूतक येणार नाही आणि ज्यांना असं मासिक धर्म येणार नाही त्यांनी नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जरूर करावेत। कडकडीत ब्रह्मचर्याचे आपल्याला पालन करायचे आहे। नवरात्रीमध्ये बघा, सगळ्यांचेच 9 दिवसाचे उपवास असतात, पण ज्यांचे नाही आहेत आणि जे लोक दुर्गा सप्तशतीचे पठण करणार आहेत त्यांनी तामसी पदार्थाचं सेवन या दिवसात करायचं नाही आहे आणि ह्या 9 दिवसात आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, कोणाची निंदा नालस्ती आपल्याला करायची नाही आहे। संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे। संकल्प करताना आपल्या देवी समोर बसूनच संकल्प करायचा आहे आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण आपल्याला देवी समोरच बसून करायचं आहे। आपल्याला आसन घ्यायचं आहे। आसन घेताना शक्यतो ते काळ्या रंगाचे घ्यायचं नाही आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं तर आपल्या कपाळाला आपल्याला कुंकू लावायचं आहे, हातात आपल्या बांगड्या असायला पाहिजे, असं आपल्याला पठण करायचं आहे। आणि आपल्याला गणेश पूजन करूनच आपल्याला
दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे आपल्याला पठण करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे। आपल्याला ग्रंथाला लाल पाट घ्यायचा आहे, पाटावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे। ग्रंथाला हळद, कुंकू, फुले, अक्षता, धूप आणि दीपने आपल्याला ओवाळायचं आहे। आपल्याला रोज 9 दिवस या ग्रंथाची पूजा करूनच आपल्याला पाठाचं पठण आपल्याला सुरू करायचं आहे। तर अशा प्रकारे हे काही नियम आहेत जे दुर्गा सप्तशती करताना आपल्याला पाळायचेच आहेत। त्याशिवाय आता मी तुम्हाला सांगणार आहे की दुर्गा सप्तशतीचे एक पाठ आणि 14 पाठ, 28 पाठ आणि 108 पाठ कसे करायचे आहेत। तर बघा, आता सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगते की एक पाठ आपल्याला कसा करायचा आहे। तर एक पाठ करताना आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की प्रार्थना बोलायची आहे। म्हणजे आपल्याला प्रार्थना श्री स्वामी स्तवन आपल्याला बोलायचं आहे। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, त्यानंतर श्री स्वामी स्तवन बोलायचं आहे। त्यानंतर आपल्याला 3 माळी जप करायचा आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ, दुसरा 99 मंत्राचं करायचं आहे, तिसरा आपल्याला 28 वेळा गायत्री मंत्र किंवा 1 माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला म्हणजे पहिल्या पानापासूनच आपल्याला शेवटच्या पानापर्यंत आपल्याला सगळं आपल्याला बोलायचं आहे, ज्यात आसन बंधन, स्वरक्षण, आचमनन, प्राणायाम, देवता स्मरण, देशकाल उच्चार, संकल्प, शापोद्धार मंत्र, उत्कीलन मंत्र, देव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, तंत्रोक्त रात्री सुक्तम, नवान्यास, सप्तशती न्यास, अध्याय 1 ते 13, नवान्यास, सप्तशती न्यास, तंत्रोक्त देवी सुक्तम, रहस्यत्रय, शापोद्धार, उत्कलन मंत्र, क्षमा प्रार्थना, सिद्ध कुंजिका स्तोत्र। हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 1 माळ 99 मंत्राची जप करायचं आहे। अशा प्रकारे एक पाठाला आपल्याला पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे। पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे। तर हा झाला एक पाठाचा नियम। आता तुम्हाला एकाच वेळी जर तुम्हाला 2 पाठ करायचे असेल, एकाच वेळी 2 म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी, तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी सुद्धा तुम्हाला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं आहे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही दुसरा पाठ करणार आहात त्यावेळी सुद्धा तुम्हाला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला सगळा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे। आता नवरात्रीमध्ये तुम्हाला 14 पाठ करायचे आहेत, तर ते कसे करायचे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, जेव्हा तुम्हाला एकाच बैठकीत 2 पाठ करायचे आहे तर त्याचे नियम हे वेगळे आहेत। आता नवरात्रीमध्ये तुम्ही 9 दिवस असतात, तर तुम्ही पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 2, म्हणजे तुम्हाला जसं वेळ भेटेल, समजा तुम्ही पहिल्या दिवशी 2 पाठ केले, दुसऱ्या दिवशी तुम्ही 1 पाठ केला, परत तुम्ही 2 पाठ केले, असे तुम्ही करून तुम्हाला 14 पाठ तुम्हाला करायचे आहेत। तर तुम्ही कधीसुद्धा किती पण पाठ केले तरी तुम्हाला या 9 दिवसात 14 पाठ करायचे आहे, हे तुम्ही ठरवा। तर तुम्हाला कोणत्या दिवशी किती पाठ करायचे आहेत, अशा प्रकारे तुम्हाला 9 दिवसामध्ये 14 पाठ करायचे आहेत। जर तुम्ही पहिल्या दिवशी 2 केले, दुसऱ्या दिवशी 2 केले, तिसऱ्या दिवशी 2 केले, चौथ्या दिवशी 2 केले, नंतर 2 केले, तर तुमचे 5 दिवसात 10 पाठ होतात। नंतर तुम्ही एक केले तर तुम्हाला तुमचे 4 पाठ होतात, असे तुमचे इथे 14 पाठ होतात। जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 14 पाठ करायचे आहेत। तर एकाच बैठकीत जर तुम्हाला पाठ करायचे असेल तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिला दिवस असेल म्हणजे पहिला पाठ करायचा असेल तेव्हा तुम्हाला पुन्हा पहिल्या पानापासून तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला बोलायचं आहे। त्यात तुम्हाला पुन्हा 3 माळी जप करायचा आहे, स्वामी स्तवन तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरा पाठ करायचा असेल त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा 99 मंत्र तुम्हाला बोलायचाच आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ते 13 अध्याय तुम्हाला बोलायचे आहेत
आणि 1 ते 13 अध्यायानंतर तुम्हाला पुन्हा नवार न्यास, सप्तशती न्यास, तंत्रोक्त देवी सुक्तम, रहस्य त्रय, शापोद्धार उत्कलन मंत्र, क्षमा प्रार्थना, सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि पुन्हा एकदा 1 माळ 99 मंत्राची तुम्हाला बोलायची आहे. तर पाठ सुरू होण्यापूर्वी आणि पाठ संपल्यानंतर 99 मंत्राची तुम्हाला 1 माळ बोलायचीच आहे. तर एकाच बैठकीत तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 14 पाठ करायचे असेल तर तुम्ही असंच नवरात्रीमध्ये जर तुम्ही केले तर तुमचे 18 पाठ होतात, एकाच दिवशी 2. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू 10वा 11वा 12वा दिवस करून तुम्ही 28 पाठ करू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्हाला 108 पारायण करायचे आहे दुर्गा सप्तशतीचे तर ते कसे करायचे हे आता मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला पूर्ण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे 3 माळी तुम्हाला जपी करायचं आहे, स्वामी स्तवन वगैरे तुम्हाला सगळं बोलायचं आहे. त्यानंतर दुसरा पाठ करायच्या वेळेस तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला 99 मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ केला तर अतिउत्तम, पण नाही तुम्हाला जमलं तर तुम्हाला 99 मंत्र तुम्हाला 1 माळ करायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही 1 ते 13 अध्याय करायचे आहेत. 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा नवार न्यास, सप्तशती न्यास, तंत्रोक्त देवी सुक्तम, रहस्य त्रय, शापोद्धार उत्कलन मंत्र, क्षमा प्रार्थना, सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि पुन्हा एकदा 99 मंत्राची 1 माळ असं तुम्हाला करायचं आहे. तर बघा, 108 पारायण करताना काय होतं, तर आपल्याला मासिक धर्म आला, सूतक आलं आपल्याला, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि त्या दिवसानंतर आपल्याला पुन्हा आपले जे पारायणं राहिली आहेत 108 पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. पण जेव्हा बघा तुम्हाला जर कंटाळा आला असेल आणि तुम्ही म्हणत असाल की नाही आज मी नाही करणार, मी उद्या करेन, मी नंतर करेन, आज मला खूपच कंटाळा आलेला आहे, तर जेव्हा तुम्ही असं म्हणाल तर बघा तुम्हाला मग पुन्हा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा बोलावं लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा दुसऱ्या दिवसापासून मग पुन्हा 1 ते 13 अध्याय बोलू शकता. म्हणजेच काय, तर तुम्हाला जेव्हा मासिक धर्म आला, सूतक आला, तेवढाच दिवस तुम्हाला स्किप करायचा आहे. पण तुम्हाला जर कंटाळा आला आणि त्या कंटाळामुळे तुम्ही जर केलं नाहीत, असं तुम्हाला करायचं नाही आहे, म्हणजे काहीतरी जेन्युअल रिझनच हवं आहे तुम्ही पाठ न करण्याचे. अशा प्रकारे तुम्हाला हे 108 पारायण तुम्हाला करायचं आहे. कंटाळा करायचा नाही आहे. जितके दिवस तुमचे मासिक धर्मामध्ये जर गेले असेल 4-5 दिवस, तेवढेच तुम्हाला तुमचे मिस झाले पाहिजेत. त्यानंतरचा जो 6वा दिवस असेल त्या दिवसापासून तुम्हाला पुन्हा दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला 1 पाठ एकाच वेळी, 1 दिवसीय पाठ आणि एकाच वेळी एकाच बैठकीत आणि संध्याकाळचा पाठ, नवरात्रामध्ये 14 दिवसांचा पाठ, 28 दिवसांचा पाठ आणि 108 दिवसीय पारायणे हे दुर्गा सप्तशतीचे कसे करायचे आणि ह्यांचे काय नियम आहेत हे आता मी तुम्हाला सांगितले आहे. प्रत्येक पाठाचे हे वेगवेगळे नियम आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ जरूर करायला पाहिजेत. कारण की बघा कसं असतं की दुर्गा सप्तशतीच्या पाठाने काय होतं, तर आपल्या मार्गातले सगळे विघ्न दूर होतात. आणि नवरात्रीच्या 9 या शुभ दिवसांमध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे पठण केले तर ते अत्यंत फलदायी असते, अत्यंत हितकारक असते आणि शुभ असते. नवरात्रामध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केले तर बघा काय होतं, तर आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळतं.
तर बघा नवचंडी करायला हा खूपच खर्च येतो. नवचंडी हे 2 प्रकारचे असतात. एक हवनात्मक नवचंडी असते आणि एक पाठात्मक नवचंडी असते. बघा आपल्याला हवनात्मक नवचंडी करायला जमलं नाही तर पण आपण पाठात्मक नवचंडी ह्या 9 दिवसांमध्ये तर जरूर करू शकतो. दुर्गा माताची आपल्या कुलदेवतेसाठी आपण ही छोटीशी सेवा आपल्याकडून जर होत असेल तर आपण ही सेवा नक्की करावी. आणि बघा काय नवरात्रमध्ये काय एक ज्यांना 14 पाठी करायला जमणार नाही त्यांनी 1 दिवसीय पाठ केला तरी चालेल, तरीही काहीही असा प्रॉब्लेम नाही आहे. पण मी तर म्हणेन की प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवतेसाठी आपल्या दुर्गा मातेसाठी नवरात्रामध्ये 14 पाठ हे दुर्गा सप्तशतीचे करायलाच पाहिजे असं मी तर म्हणेन. पण बघा ज्यांना जमेल त्यांनी 1 दिवसीय पाठ केला तरीही चालेल, एका दिवसात सकाळ संध्याकाळ करून 2 पाठ केले तरीही चालेल, एकाच बैठकीत 2 पाठ केले तरीही चालेल. तुम्हाला जसं जमेल तुम्हाला तसं करायचं आहे. आपल्याला फक्त दुर्गा मातेची ह्या 9 दिवसामध्ये खूप सारे सेवा करायची आहे. दुर्गा मातेकडून आपल्याला खूप सारे असे आशीर्वाद आपल्याला पाहिजे आहेत. बघा तेच आहे तर नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 2 पाठ, सकाळचा पाठ